नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सुभाष वर्गे सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मित्रो फक्त भटकंती. तर मित्रो, आज आपण आलो आहे साखरपे गावामध्ये आणि या ठिकाणी भडकंबा या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा मित्रो आयोजित केली आहे. आणि त्या ठिकाणी गावठी गट आणि घाटी गट असे जबरदस्त नामवंत या ठिकाणी जोड्या मित्र आलेले पाहायला मिळते आपल्याला. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. त्या मित्राचं नाव आहे, त्याचं नाव कसं, शिवा. हा बैल कुठून आलेला? देवरूप बोंडियेमधून आलेला मित्र. मार्लेश्वरच्या जवळ बोंडिये गाव आहे. त्या ठिकाणी हा बैल शिवा बैलाला आहे आणि शिवाच्या जोडीला पळणार आहे मित्र बंटी. जबरदस्त नामवंत जोड्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्टार्टिंग करतोय. तसेच मित्रो, ही वाडा वेसराडवरून जोडी आली आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी क्षेत्रामधले एक नामवंत खरा शेतकरी म्हणून ज्याला म्हटलं जातं. तर जोडी बघून तुम्हाला नक्कीच नाव आठवलं असेल. ते आपले सर्वांचे लाडके निलेश दादा नागवेकर, चानिया ठाकूर गब्बर ग्रुप या बैलांचे मालक, त्यांची जोडी मित्रो आज आपल्याला या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेले पाहायला मिळतात. तसेच मित्रो, हा जो बैल पाहायला मिळतो आपल्याला आपल्या कनकाडी गावचा बैल आहे. ह्याचं नाव आहे जर्शा म्हणून ह्याला म्हटलं जातं. एक जबरदस्त वेगाचा म्हणून बैल ज्याला म्हटलं जातं तो मित्रो. ह्या बैलानं माझी यूट्यूबची सुरुवात केली ती ह्या बैलापासूनच माझी सुरुवात झाली मित्रो. आणि जर्शाच्या जोडीला आज मित्रो नवीनच आहे. पाहूया याचं नाव काय आहे. नक्कीच या ठिकाणी त्यांची 2 जोड्या आल्या आहेत. नवीन खरेदी संभा म्हणून ज्याला घेतला आहे आणि पिंट्या आणि जर्शा हे पहिले आज मैदानाला पळत होते. आता त्यांच्या पिंट्याच्या जोडीला संभा आहे आणि आज जर्शा याच्या जोडीला हा नवीन आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच काहीतरी इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रो. ही देवरूपवरून जोडी आली आहे. रिया जीटी यांच्या नावावर पळणार आहे. बादल आणि शंभू मित्रो. 2024मध्ये मित्रो ही आजची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रो 4थी शर्यत आहे. पालीमध्ये प्रथम झाली. त्या ठिकाणी या जोडीला गुलाल लागला होता. त्याच्यानंतर पालीनंतर खेरशेतला झाली होती आणि खेरशेतनंतर रामपूरला आणि आज साखरपा भडकंबा या ठिकाणी होते. तर आजच्या 4थ्या महिन्यासाठी ही जोडी पळण्यासाठी सज्ज झाली मित्रो. देवरू करून बादल शंभू मित्रो. ही कनकाडी गावातून जोडी आली. एक नामवंत 45 वर्षाचा व्यक्ती महेशदा भांडागळे यांची नवीन खरेदी सोन्या आणि आज सोन्याच्या जोडीला पळणार आहे हारण्या. जबरदस्त वेगाचं वासरू आहे मित्रो. ह्या वासरानं गेल्या वर्षी कनकाडी गावामध्ये भरपूर धुमाकूळ घातला होता. आज पाहूया भडकंबा या ठिकाणी काय करते मित्रो. ही लांजा गावावरून आली आहे जोडी. आज त्याचं नाव आहे सुंदर सोबत बंटी आणि त्याच्यासोबत आहे निजामचा बाब्या. एक जबरदस्त वेगाचा मित्रो हा बैल आहे बाब्या. ह्या बैलाचा सुद्धा इतिहास मित्रो खरोखर खूप चांगला आहे मित्रो. हा एक जबरदस्त वेगाचा नंद्या म्हणून ज्याला म्हटलं जातं तो हा नंद्या आज कोकणामध्ये आला आहे आणि नंद्याच्या जोडीला पळणार आहे लक्षा. तर मित्रो, हा आपल्या कोकणातील युवा स्टार, जबरदस्त वेग, भाई कानडे यांच्या जातीवंत दावणीला एक जबरदस्त वेगाचं वासरू लागलं मित्रो, ज्याचं नाव आहे मल्हार. आणि मल्हारच्या जोडीला मित्रो सगळ्यांना माहिती आहे की फेमस सोनारपाड्याचा सोन्या 50-50 मुंबईतून त्याच्या दावणीतील हे वासरू खरेदी करून आलेलं आहे सावकार मित्रो. याचं आजचं हे कोकणातील प्रथमच मैदान आहे. पाहूया सावकार आज काय करतो मित्रो. ह्याचं नाव आहे शंकर आणि त्याच्या जोडीला पळणार आहे आज परशा. तर मित्रो, शर्यत म्हटली की आवड निर्माण होते आणि आवड म्हटली की सगळ्या गोष्टी आपल्याला वेळात वेळ काढून मित्रो यावं लागतं. तर बैल जोडी मैदानात आणणं म्हणजे साधं सोपं काम नसतं. तसेच त्याच्यासाठी भांडवल लागणारं जे असतं ते सुद्धा कमी नसतं मित्रो. आज ही जी नवीन खरेदी म्हणली जाते किंवा नवीन नाशिकवरून खरेदी केला होता, हे समोर 3 नंबर जर्सी घालून हरेश दादा आहेत. एक स्वर्गीय रावण बैलाचे मालक
हरिदादा मिरकर त्यांच्या दावणीला एक नवीन खरेदी केलं नाशिकवरून राणा नावाचं वादळ. आज या 2024 चिखल नांगरणी स्पर्धेसाठी दुसऱ्या मैदानासाठी आला आहे. पाहूया आजच्या मैदानासाठी काय करतोय. आणि त्याच्या जोडीला मित्र आज पळणार आहे लिंबू म्हणजेच रायफल, याचं टोपण नाव म्हणलं जातं. याची सुट्टी करणार असतात ओमकारदादा बांडागले. तर मित्र ही छोटी वासरं आहेत, मला वाटतं आदतच असावीत. आणि ह्या छोट्या वासरांनी आज इतिहास करून दाखवला, म्हणजे मैदान दाखवून आली ही छोटी वासरं. दादा याचं नाव काय? हरण्या, हनम्या. हनम्याच्या जोडीला कोण आहे? शंकर. ही वासरं मला वाटतं 2023 लॉकडाऊनच्या नंतर मला वाटतं आपलं छकड्याचं मैदान झालं होतं, त्यावेळी पळाली होती. मित्र ह्या जोडीनं इतिहास रचला होता. पूर्ण पब्लिक हादरून टाकलं होतं. ही जबरदस्त गेली होती. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मित्र त्यावेळी त्यांनी नेमकी दूध पिऊन येत होती. त्यावेळी शिंग पण नव्हती मित्र तेव्हा, म्हणजे मानेवरती जू काय असतो हे त्यावेळी त्यांना समजलं होतं. आणि आज चिखलणीसाठी सज्ज झालेत आपल्या भडकंबा गावामध्ये. मित्र आपलं सर्वांचं फेमस गाव साखरपा, आणि साखरपा गावामध्ये मित्र एक जुनी परंपरा पाहायला मिळते आपल्याला, बैलगाडी. आणि ती बैलगाडीमध्ये वाहतूक केली जाणारे हे माझे मित्रांचे फादर आहेत, राऊत, श्रीधर राऊत यांचे फादर. त्यांची जोडी सुंदर आणि श्याम मित्र. बघा साखरपामध्ये मार्केटमध्ये मित्र आतमध्ये ही जोडी बैलगाडीवरून सर्व वाहतूक करत असते. आणि बघा आज स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेत. मैदान दाखवलं काय? कसं आहे मैदान? भारी आहे का नाही? पळवणार का नाही आज जोडी? तसेच मित्र जसं कबड्डीमध्ये ऑलराऊंडर म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हटलं जातं, तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा ऑलराऊंडर असतात. तोच हा देवळे ग्रुपचा संग्राम. नाव जसं संग्राम आहे तसं मित्र त्याचं काम पण संग्रामसारखंच आहे. बैलगाडी असो किंवा छकड्याची शर्यत असो, एकमार्गी असो किंवा गुट्टा असो किंवा चिखलगुट्टा असो किंवा अन्य काही स्पर्धा. तर मित्र हा संग्राम घाटमाता आणि कोकण पूर्ण शर्यत गाजवलेला हा संग्राम आहे मित्र. आणि त्याच्या जोडीला पळणार आहे आज शंकर. तर मित्र शावडी तालुक्यातून आला आज कोकण किनारपट्ट्यात पाप्या. तसेच हा एक त्यांच्याच दावणीचा बैल आहे हरण्या. तर मित्र हा काशीनाथ घोग यांच्या दावणीतील जातीवंत जनावर खिल्लार खोंड आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नाव आहे राणा. आणि राणा जोडीला कायम पळायला असतो पठाण. हे पहा मित्र आजची जी भडकंबा गावची माननीय श्री राजनजी साळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भडकंबा या ठिकाणी भव्य दिव्य चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित केली आहे. आणि त्याचं एक जबरदस्त असं दृश्य पाहायला मिळतं आपल्याला. पूर्ण रानोमाळ पब्लिक, जबरदस्त असं मैदान आहे मित्र. आपले साखरपा गावचेच आहेत जीवा आणि शिवा. याचं जे नाव आहे, ह्या बैलाचं नाव आहे जीवा नाव. आणि जीवाच्या जोडीला आज पळायला सज्ज झाला आहे तो शिवा. जबरदस्त रेखणी केली मित्र. बघा कशी गुलाल पट्ट्याने. आणि आज दोन्ही पण जातीवंत खून मित्र पाहायला मिळतात आपल्याला. चौशी म्हणजे 4 जाती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. कुठून घेतली होती? कुठून घेतलेली? आरवली. कोणाकडून? शिंदे आंबेरी या आरवलीमधून मित्र ही जोडी खरेदी केली होती. किती वर्षापूर्वी? 20 दिवसापूर्वी खरेदी केली होती मित्र. बैलगाडी क्षेत्रामध्ये जातीवंत सर्वांचा लाडका पांढरे दादा. या पांढऱ्या दादाने मित्र एक काळ असा होता की त्याच्या दावणीला जनावर पण जोरात होती. आणि त्यावेळी त्यानं पाठोपाठ एका वर्षात 1 ते 5 गुलाल केले होते. असा आपला सर्वांचा लाडका पांढऱ्या दादा आज आपल्या स्वतःच्या घरच्या जोडीला मार्गस्थ दाखवायला मित्र. पांढऱ्या दादाचा मुलगा मार्ग दाखवतो.
सुरुवात सांगितलं होतं मित्र की पांढरा गुरवणं मैदान किती गेली होती आणि कशी गेली होती. बघा सुट्टीची गडबड अशी असते मित्र. सुट्टी जर चुकी झाली तर असं होतं मित्र. बघा मित्र आजच्या मैदानासाठी बहुसंख्य संख्येने आज प्रेक्षक या ठिकाणी उपलब्ध झाले पाहायला मिळालं आपल्याला. मित्र लांजाचे आणबान शान शिवा आणि हे बघा हत्यार रमेश दादा पावसकर यांचं. कसा मित्र स्वभाव बघा बैलाचा कसा आहे, एकदम शांत उभा आहे. पण मित्र जर का हा बैल मैदानात उतरतो आणि ह्या बैल उतरल्यावरती ह्याचं नाव आहे चान्या, आणि जर चान्या मैदानात उतरला की सर्व प्रेक्षकांचे मोबाईल आपल्या खिशातले सगळे बाहेर येतात आणि ह्या चान्या बैलाचे व्हिडिओ करण्यासाठी सुरुवात होते. मित्र हा जबरदस्त वेगाचा, जसं संग्रामनी कोकणपट्टा घाटमाता गाजवला तसाच हा सुद्धा रमेशदादा पावसकर यांचं खूप खूप नाव रोशन करून ठेवलं या चान्या बैलानं. आणि त्यांच्या दावणीला हे एक हत्यार चान्या शिवा सुलतान असे जबरदस्त वेगाचे जोडे मित्र, जबरदस्त मोठमोठे बैल त्यांच्या दावणीला पाहायला मिळतात. आपल्या समोर पाहायला मिळतात रमेशदादा पावसकर. हे बघा चान्या आणि शिवा सुलतान बैलाचे मालक रमेशदादा पावसकर. तर मित्रो आज आपण साखरगाव भडकंबा गावामध्ये आपण तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहिला असाल, संपूर्ण बैल आपण दाखवलेच. तसंच हा माझा मित्र आहे मित्र तेजसदादा ठाकर, मूळचा आपल्या पुरियेमध्येच राहतो. आणि ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्र बैलगाडी क्षेत्रामध्ये याला नाद लय जोरात आहे. आणि ह्या त्याच्या हातामध्ये ज्या मूर्ती पाहायला मिळतात आपल्याला त्या स्वतः त्याने मॅन्युफॅक्चर केल्या आहेत. 1.5 फूट आणि 2 फूट, 1 फूट, 1.5 फूट आणि 1 फूट असा तो स्वतः मॅन्युफॅक्चर करून सेलिंग करतो. तसंच ऑर्डरसुद्धा घेतो. तर आजपर्यंत त्याची मूर्ती मला वाटतं कोल्हापूर मुंबई या ठिकाणीपर्यंत गेल्यात. आणि आजचं त्याचं खास वैशिष्ट्य आहे, ह्या ज्या मूर्त्या त्याच्या हातामध्ये आहेत ते त्याने घाटी गटामध्ये जो प्रथम क्रमांक मिळवेल त्यासाठी आहे त्याच्याकडून विनामूल्य गिफ्ट ह्या आज त्यानं आपल्या या भडकंबा गावामध्ये स्पर्धेसाठी त्यानं दिलं आहे. तर ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगतो 8850706352. ओके. तर मित्र कॅप्शनमध्ये आपला नंबर असणारच आहे. तर नक्कीच दादाला सपोर्ट करा, दादाकडच्या मूर्त्या घ्या, कारण की जबरदस्त खरोखर माझ्याकडे सुद्धा याच्यातल्या 2 मूर्त्या आहेत आणि खरोखर एक जबरदस्त असं बघा कशा प्रकारे सजवल्या आहेत. दादा तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.